भिलो भावानं, मी भिलो. कारण काय अचानक एवढा मोठा असा टर्न येईल माझ्या अनएक्सेप्टेड होतं माझ्यासाठी. एक वाजला, 11:15 वाजता राईड चालू केली ती. 1 वाजता भावानं. थोडा वेळ लागला आपल्याला, 2 तास. नशीब जास्त ऊन नाही आहे, पण उन्हामुळे खूप असं राईड करताना खूप त्रास होते. तर आपल्या डेस्टिनेशन वर आपण पोहोचलेलो आहोत, खिद्रापूर या गावात. तर समोर एक मंदिर आहे, त्याच्या पाठीमाग ते कोपेश्वर मंदिर आहे. तर ब्लॉगर, माझ्यासारखा अनेक ब्लॉगर, तो बहुतेक व्हिडिओ शूट करण्यासाठी आला होता. प्लस मी मोटो ब्लॉगिंग साठी आलोय. ते आता जस्ट एक पाठीमाग गेला होता. आपण आलेलो त्या खिद्रापूर मंदिर जवळ. थोडीशी बाईक पार्क करूया आपण इथं. गेल्या वेळी पण इथेच पार्क केली ती. गेल्या वेळी पण आपण बाईक इथेच पार्क केली. चष्मा काढा आणि परत चष्मा घाला. तर आपण पोहोचलो आहोत त्या खिद्रापूर मंदिर जवळ. आता आपण जात आहोत खिद्रापूर मंदिर, या मंदिरचं दर्शन घ्यायला. इथं फूल वगैरे सगळे विकायला बसलेले असतात. फूल. मंदिरचा एंट्रन्स हा समोर आहे तुमच्या. इथे चप्पल वगैरे सगळं बाहेर काढून मग आपण जाणार आहोत. हा तो एंट्रन्स मंदिराचा. इथं जी आहे ती गणपती, एक छोटा असं गणपतीची मूर्ती आहे. हा तो एंट्रन्स. साईडला चप्पल बघून आपण जाणार आहोत. लवकर बरं का, मी चालले बरं का. नाही तर आपण जाऊया सर, तिला बसून बसा तू इथं. मंदिराचा एंट्रन्स तर खूप छान आहे. नक्षीकाम वगैरे सगळे एक नंबर आहे. तर या मंदिराचं खास गोष्ट म्हणजे याच मंदिराचा स्वर्गमंडप. स्वर्गमंडप म्हणजे या स्वर्गमंडपाची काही पौराणिक कथा पण आहेत. आणि या स्वर्गमंडपाचा जर तुम्ही इतिहास जर बघितला तर खूप छान आहे. या स्वर्गमंडपात एकच दिवस असा असतो की ज्या दिवशी चंद्र हा स्वर्गमंडपाच्या मध्यभागी असतो. ते म्हणजे कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी असते. ते त्यावेळी तर आपल्याला जमलं तर येऊन जाईनच आपण त्यावेळी. तर आता मी दाखवतो ते स्वर्गमंडप. हे खिद्रापूर मंदिर, कोपेश्वर मंदिर. हे ते सगळं, हा स्वर्ग मंडपाच्या आत जायचा एंट्रन्स आहे. तर मी आता पोहोचलेलो आहे स्वर्ग मंडपामध्ये. ज्या स्वर्ग मंडपामध्ये कार्तिकी पौर्णिमे दिवशी हा चंद्र हा म्हणजे स्वर्ग मंडपाच्या मध्यभागी असतो. तर मी दाखवतो स्वर्ग मंडप. हे बघू शकता तुम्ही नक्षीकाम वगैरे कसं बारीक रीतीनं नक्षीकाम केलेलं आहे सगळं या स्वर्ग मंडपाचं. हे जे तुम्ही पिलर बघत आहे ते टोटल 108 पिलर आहे. 108 पिलरवर हे मंदिर उभा केलेलं आहे. या मंदिराचा हा आहे तो मध्यभाग.
ते बघा बारीक अशा मूर्त्या ह्या मंदिराच्या दगडावर कोरलेल्या गेलेल्या आहेत. आता आपण जाणार मंदिराच्या आतमध्ये मंदिराचं दर्शन घ्यायला. ह्या ठिकाणी शूटिंग अलाउड नाही आहे, तरी पण मी काय म्हणतात काय नाही. हा सगळा मंदिराचा भाग, आतील भाग. या ठिकाणी आला तर तुम्हाला टुरिस्ट गाईड पण भेटतील. ते गाईड सगळं तुम्हाला गाईड करू शकतात त्यांनी. या मंदिराला एक दंतकथा लाभली आहे. ती दंतकथा म्हणजे अशी आहे की हे मंदिर मानवाकृती नसून दैत्याने बांधलेलं आहे. दैत्याने म्हणजे तेही एका रात्रीत कोंबडा हरवला आणि तो जो स्वर्ग मंडपाचा दगड आहे तो वरती ठेवायचा राहून गेला, त्यामुळे ते अर्धवट राहिलं आणि ते ओपनच राहिला असं दंतकथा म्हणजे सांगितले गेलेलं आहे. पण ह्या मंदिराला बांधायला कमीत कमी 78 वर्षाचा काळ लागलेला आहे. तो काळ लागून मग हे मंदिर निर्माण केलं आहे. कारण का ह्या मंदिराचे बारीक नक्षीकाम वगैरे तुम्ही जर बघितला तर असं वाटतं की हे मंदिर मानवाकृती नसून दैत्यानेच बांधलेलं आहे. ह्या मंदिराचे थोडेसे नक्षीकामचे डेमो मी दाखवतो. आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही ह्या मंदिराला बांधायला ना खडी, वाळू, सिमेंट, शिस किंवा चुना ह्याचा काहीही उपयोग केलेला नाही. हे मंदिर जे आहे ते एका इंटरलॉकिंग सिस्टीममुळे उभा केलेला आहे. जसे की मेल फिमेल सिस्टम म्हणजे अडक करून दगडात दगड अडक करून हे मंदिर बांधलेलं आहे. पूर्णपणे एकदम खूप असं छानरित्या बांधले गेलेलं आहे. ह्या मंदिरचा बॅक साईड. तर या मंदिराचा पाया हा पूर्णपणे हत्तींच्या पाठीवर थांबवलेला आहे. जसं की रिअलमध्ये वाटतं की जे या मंदिराचा भार हे हत्ती उचलत आहेत पूर्णपणे. हे बघा, हे हत्ती अशा टाईपमध्ये हे सगळं केलेलं आहे. पूर्णपणे मंदिराचा पाया हा हत्तींच्या पाठीवर आहे. इतिहास हा पुस्तकात नसून तो आपल्या आजूबाजूला रस्त्यावर हा जिवंत आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे मंदिर. तर हे मंदिर कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर हे मंदिर आहे ते. या मंदिराच्या आतल्या बाजूस जास्त शूटिंग करायला परमिशन नाही आहे, तर तेवढाच आपल्याला शूट घेतला आहे. तुम्ही मला महाराष्ट्रातील अशा कोणत्या ऐतिहासिक किल्ले किंवा अशा कोणत्या रस्त्यावर राईड करताना पाहू इच्छिता हे मला कमेंटमध्ये सांगा. व माझ्या चॅनलला व इंस्टाच्या पेजला फॉलो करायचं विसरू नका. तर चला तर मग नेक्स्ट राईड तुम्ही ठरवा. आता हे राईड तर मला कमेंटमध्ये आलं की खिद्रापूर करा, तर मी खिद्रापूर केलं. नेक्स्ट तुम्ही सांगा कुठं जायचं, मी तिथे येऊन व्हिजिट करून जाईल. तर मी मगाशी बोलल्याप्रमाणे की या मंदिराचा निर्माण करण्यासाठी जो ब्लॅक बेसाल्ट नावाचा दगड आणला होता तो नदीच्या साह्याने आणला होता. मी येताना ती नदी दाखवली होती, पंचगंगा आणि कृष्णा रिव्हर. ती नदी आता मंदिराच्या 80 मीटरच्या अंतरावर आहे. ती नदी येऊन मिळते. ती नदी मी दाखवतो मला. चला, ही आहे ती नदी. तर आता आपण मंदिराचं वगैरे सगळं दर्शन घेऊन वगैरे आता रिटर्न जात आहोत. तर रिटर्न जाताना आता मी सांगितल्याप्रमाणे नेक्स्ट राईड ही तुम्ही ठरवा. कमेंट करा की नेक्स्ट कुठं कुठली डेस्टिनेशन असणार आहे आपली हे तुम्ही ठरवा. चला तर मग जाऊया.